चाकूरकर साहेबांच्या पुतळ्याहून हे सगळं वातावरण पेटलेलं आहे. तर काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका काय असणार आहे? म्हणजे परिवारानं पण सांगितलंय की पुतळा आदरणीय शैलेश दादा चाकूरकर हे कुटुंबाच्या चे प्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीची सूचना करतील त्या सूचनेला मध्यवर्ती धरून आम्ही काम करू असं कार्यकर्ता म्हणून आमचं मत आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच पद्धतीची एकंदर काँग्रेस पक्षाची भूमिका राहणे आम्हाला अहो घडत नाही साहेब. आजूबाजूच्या जिल्ह्यात तेवढ्या उंचीचं नेतृत्व घडू शकलं नाही. ह्यांच्या पक्षात तर ह्यांना कोण्या बी नेत्याला कोण बी विचारत नाही वर, परंतु दिल्ली आणि देश चालवलेल्या, संसद चालवलेल्या त्या महान लोकनेत्याला त्यांच्या साजेस त्यांच्या परिवाराच्या आदरणीय शैलेशदाच्या सल्ल्यानुसारच आम्हाला ते पुढे वाटचाल करायची. म्हणूनच आमचं शिष्टमंडळ जाऊन विचारलं, चोरून नाही गेलं. हा मेसेज कन्व्हे करण्यात म्हणजे काँग्रेस कुठं तर कमी पडली असं वाटतंय का योग्य पद्धतीनं? कन्वे बिनवे करायचं आमचं डोक्यातच नव्हतं हो. लक्षात घ्या. काही तर माणसाचं तसं षड्यंत्र असलं तर ते राजकारण भावनाच नव्हती, निखळ भावना. ह्या लोकांनी त्याच्यातल्या कुटुंबाशी चर्चा केली. कुटुंबाशी चर्चा झालेली मला वाटतं काही मीडियाने सुद्धा त्या ठिकाणी बाईट घेतलेल्या आहे. आणि हे झालेलं असताना आमच्याकडनं कुठलाही शब्द येणार नसताना एक लातूरच्या सुसंस्कृत राजकारणाला अशोभनीय असं कृत्य भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गांधी चौकामध्ये केलेला आपल्या सर्वांनी पाहिलेला आहे. लातूरची एक संस्कृती राहिलेली आहे. जरी देशामध्ये कुठल्या पद्धतीने जरी राजकारण त्या पातळीला जात असलं तरी सुद्धा लातूरमध्ये एक वेगळ्या राजकारणाची पद्धत आहे आणि साऱ्या महाराष्ट्राला, देशाला ती सुपरिचित आहे. साहेब मुंडे साहेब पण अशा पद्धतीनं कधीही घोषणा देणं किंवा अशा पद्धतीचं आंदोलन करणं कधीही पाहिलेलं नव्हतं. पण हे या पद्धतीची सुरुवात भारतीय जनता पार्टीने केलेली आहे आणि जशास तसं उत्तर आम्हालाही देता येतं. परंतु एक लातूरचं जे पूर्ण देशामध्ये, पूर्ण राज्यामध्ये नावलौकिक आहे, त्याला गालबोट लावण्याची आमची कदापि सुद्धा त्याच्यामध्ये आमची इच्छा नाही. जागाही सुचवली आहे त्याच्याबद्दल आक्षेप आहे की कुठेतरी गल्ली बोळात होते. आत्ताच दादानी सांगितलं की आम्ही ज्या दिवशी जीबी होती त्याच्या दिवशी सकाळीच आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेबांच्या परिवाराशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की 4 दिवसानंतर आम्ही तुम्हाला बोलवू, सर्व महानगरपालिकेचे पदाधिकारी त्या ठिकाणी बोलवू आणि त्यानंतर आपण तो निर्णय. खरं म्हणजे आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेबांचं स्मारक हा राजकारणाचा विषयच होऊ शकत नाही. परंतु त्यांच्या स्मारकाआड कुणीतरी लातूरमध्ये घाणेरडं राजकारण करतंय असं आम्हाला वाटतं.